चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मला पुन्हा सगळ्यांचं एकदा स्वागत आहे। मित्रांनो आज आपण यूपीएससी आणि नवीन राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे आणि त्याही संदर्भात मुख्य म्हणजे मराठी साहित्य या वैकल्पिक विषयाची एक इंट्रोडक्टरी किंवा तोंड ओळख या सेशनमध्ये आपण करून घेणार आहे। तर मित्रांनो वैकल्पिक विषय एकच गोष्ट तुम्हाला निवडायची आहे। जसं सामान्यतः सगळं पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे, जीएस 1 2 3 4 एसे एना ठरलेला आहे तुमचा, त्याच्यामध्ये कुठेच काही कमतरता नाही। सीसॅटचं सुद्धा संपूर्ण सिलेबस तुमच्या जे आयोगाने ठरवून दिलेला आहे ते तुम्हाला करायचं आहे। एकच वैकल्पिक विषय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे मित्रांनो। जनरली आपण त्याला म्हणतो की सगळा आई आहे, वडील आहे, मामा आहे, मावशी आहे, परंतु एकच म्हणजे मिसेस तुम्हाला निवडायची किंवा बायको निवडीसारखा हा प्रयत्न आहे किंवा प्रकार आहे। तर मित्रांनो सामान्यतः इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये प्रत्येक वेळेस 2-4 पोरं घेरून जे आहे सर वैकल्पिक विषय कसा निवडावा लागतो, काय काय त्याचे पॅरामीटर्स असलेत पाहिजे, कॉन्फिगरेशन काय असतं ना, या सगळ्या प्रश्नांच्या भडीमारामध्ये जे कन्फ्युजन होतं तर ते या सेशनमधनं आपण दूर करण्याचा मित्रांनो प्रयत्न करत आहे। जसं तुम्हाला माहिती आहे विदर्भ आयएएस अकॅडमीने मराठी साहित्य यूपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवा या दोन्हींच्या संदर्भामध्ये एक कोर्स आम्ही सध्या लॉन्च करतो आहे। उद्या परवा आणि तो ऑथेंटिक कोर्स ऑथराइज संदर्भामध्ये लागू होऊन जाईल। तर त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार। ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वैकल्पिक विषय मराठी साहित्य म्हणून घेण्याचा निर्धार केलेला आहे अशांच्यासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर जे या कन्फ्युजनमध्ये आहे की मराठी साहित्य घेऊ की नको, तर साधारणतः मित्रांनो मराठी असा आपण गवगवा करतो। तुम्हाला माहिती असेल मराठी वर्सेस हिंदी भाषेचा फार मोठा केंद्र आणि राज्याचा विवाद सध्या सुरू आहे। मग आपणच लोक जे आहे मराठी साहित्य घेऊन राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या या स्पर्धा परीक्षांच्या या संपूर्ण सत्रामध्ये मराठी साहित्य या वैकल्पिक विषयाला निवडून आयएएस किंवा डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या सगळ्या पोस्टपर्यंतचा विचार का करत नाही। तर मित्रांनो जी लिस्ट तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टची दिलेली आहे त्यामध्ये प्रत्येक भाषेचं सुद्धा साहित्य जे 8 शेड्यूलमध्ये भारताच्या संविधानामध्ये आहे त्या सगळ्या भाषांचं साहित्य सुद्धा घेण्याची मुभा या ठिकाणी आयोगाने स्वतंत्रता आपल्याला दिलेली आहे। तर महत्त्वाचं सर्वात असं आहे की वैकल्पिक विषय निवडत असताना काही पॅरामीटर्स आहे। जसं बायको निवडताना काही पॅरामीटर्स आहे की आपलं ज्या पद्धतीचं आर्थिक बॅकग्राऊंड आहे, शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे, सामाजिक स्तर आणि त्याचं बॅकग्राऊंड आहे, अगदी त्याच तोलामोलाचा संबंध आपण करतो, बरोबर आहे। तर साधारणपणे वैकल्पिक विषयाच्या निवडीच्या बाबतीत सुद्धा जनरली तोच नियम या ठिकाणी लागू होतो। काही खूप महत्त्वाचं किंवा खूप मोठी आणि ही समस्या किंवा धर्मसंकट आपल्या पुढे आहे असा त्याचा अर्थ कृपया घेऊ नये। पोरं 3-3 4-4 महिने त्याच्यामध्ये घालवतात आणि मला हे म्हणायचं आहे की जवळपास प्रिलिमिनरी झाल्यानंतर किंवा प्रिलिमिनरीपर्यंत साधारणतः तुमचे जीएस आणि ऑप्शनल हे विषय कंप्लीट असलेत पाहिजे मित्रांनो। फक्त लिखाणाचं काम तुमचं बाकी असलं पाहिजे। हा आजच्या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचा पॅटर्न आपल्याला आत्मसात करावा लागणार आहे। तर मित्रांनो वैकल्पिक विषयाच्या निवडीच्या संदर्भामध्ये काही लोक किंवा जे काही यूट्यूबर्स आहे, मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहे किंवा आम्हीही आता इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये शिकलोत की यामध्ये काही जे सर्वसामान्य प्रश्न असतात विद्यार्थ्यांचे ते सारखेच प्रश्न असतात। ते 2010 मध्ये पण होते जेव्हा आम्ही अभ्यास करायचो आणि 2025 मध्ये सुद्धा तेच प्रश्न जवळपास थोड्याफार फरकाने घुमून फिरून तेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या पुढे समस्येच्या स्वरूपामध्ये येतात। तर मित्रांनो आपण बघणार आहे या ठिकाणी की साधारणतः विषय वैकल्पिक स्वरूपाचा निवडत असताना विद्यार्थ्यांची आणि मेंटॉर्स किंवा टीचरची सुद्धा या पद्धतीची सजेशन्स काय असतात है ना। तर पहिलं सजेशन सामान्यतः त्यापैकी 2-3च महत्त्वाची असतात आणि आपण ते फायनली तुमच्याकडूनच मी या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वात आधी मित्रांनो एक कसोटी या ठिकाणी पाहिली जाते किंवा सांगितली जाते, वैकल्पिक विषयाचा जीएसच्या पेपरमध्ये आपल्याला लाभ झाला पाहिजे किंवा त्याचा फायदा झाला पाहिजे। तर जीएसच्या पेपरमध्ये लाभ है ना असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। मित्रांनो सर्वात महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे,
एसेचा पॅटर्न जो आहे तो संवेदनशीलतेचा किंवा इमोशनल इंटेलिजन्सचा तो पॅटर्न आहे, त्यामुळे एसेचा या ठिकाणी कुठे संबंध नाही। सामान्यतः 3 पार्टमध्ये आपण संपूर्ण सिलेबसला या ठिकाणी जे आहे वर्गीकृत करू शकतो, जसं एसे आहे आणि जीएस आहे, है ना। तर जीएस एक जनरल परंतु स्मार्ट अप्रोच या ठिकाणी तुम्हाला लागतो। या जीएस मध्ये जनरल स्टडीजचा अर्थ मी मजाक मध्ये लोकांना म्हणतो जनरल बट स्मार्ट, है ना, असंही जीएस या ठिकाणी होते। तर जनरल प्लस स्मार्ट आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतं, साधारणतः या पेपरमध्ये करंट इव्हेंट्सला इंटरलिंकेजेस करण्याची जी पातळी आहे, तुमची क्षमता जी आहे ना, त्याला या ठिकाणी जे आहे चेक करण्याचा प्रयत्न परीक्षक करतो। तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे यामध्ये तुम्हाला स्मार्टनेस सहित जे आहे एक स्पेशलाइज फोकस्ड तुमचा जो आहे विजन या ठिकाणी चेक केला जातो। तर स्पेशलाइज फोकस्ड है ना, किंवा याला आपण विजन म्हणू शकतो। अर्थात ऑप्शनल सब्जेक्टमध्ये थोडीफार सैद्धांतिक माहिती आणि त्याचबरोबर ॲनालिटिकल अप्रोचला खूप जास्त महत्त्व असतं। जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये ॲनालिटिकल अप्रोच जो आहे तो थोडाफार कमजोर असला तरी या ठिकाणी तुमचं चालू शकतं, बरोबर आहे। याचा अर्थ काय की जीएसची प्रकृती वेगळ्या स्वरूपाची आहे आणि ऑप्शनलची प्रकृती वेगळ्या स्वरूपाची आहे। म्हणून जीएसच्या पेपरमध्ये सामान्यपणे जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनल पेपरचा फार जास्त लाभ होतो असं मला या ठिकाणी वाटत नाही आणि माझा अनुभव सुद्धा तोच आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जीएस मध्ये जो भूगोल विचारला जातो आणि वैकल्पिक विषय ॲज अँड जिओग्राफी मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर तुम्हाला या ठिकाणी पाहता येऊ शकतं। हां, इथपर्यंत ठीक आहे। मान्सूनच्या थेओरीच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला जिओग्राफीमध्ये तुमचं ऑप्शनल असेल किंवा मराठी साहित्य असेल तर या ठिकाणी तर तुम्हाला जीएस मध्ये कुठेच लाभ होणार नाही। हा संवेदनशीलता किंवा कृतिशीलतेचा क्रिएटिव्ह माइंडचा तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे फायदा होऊ शकतो, एवढं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। बट जीएसचा फायदा किंवा जीएस मध्ये ऑप्शनल पेपरचा फायदा होतो या मताचा मी या ठिकाणी नाही आहे, है ना। तर याचा अर्थ असा आहे की जीएसची प्रकृती वेगळी आहे आणि त्याचबरोबर एसे मध्ये तुम्हाला जे आहे संवेदनशीलतेची खूप जास्त गरज असते। तर ही सेन्सिटिव्हिटी या ठिकाणी चेक केली जाते, कारण तुम्हाला लोकसेवा आणि नागरी सेवांमध्ये जायचं आहे। तर नागरी समस्यांची जोपर्यंत संवेदनशील जाणीव तुम्हाला असत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसेवेच्या लायकीचे नाही असं तुम्हाला या ठिकाणी जे आहे यूपीएससी किंवा एमपीएससी समजू शकते। तर एसेचा संदर्भ फार वेगळ्या पद्धतीचा असतो मित्रांनो। एसेचा संदर्भ जो आहे तो एका पर्टिक्युलर स्मार्ट सहित आणि त्याचं स्मार्ट सोल्युशन काढण्यामध्ये, परंतु त्याची जाणीवपूर्वक संवेदनशीलता बाय हार्ट त्या कॅन्डिडेटच्या मनामध्ये असली पाहिजे असा यूपीएससी किंवा राज्यसेवेचा एमपीएससीचा त्या मागचा दृष्टिकोन आहे। याचा अर्थ काय झाला की एसेचा पेपर एक वेगळ्या प्रकृतीचा पेपर आहे, जीएसचा पेपर एक वेगळ्या प्रकृतीचा आहे आणि ऑप्शनल सब्जेक्ट एक वेगळ्या प्रकृतीचा आहे। त्यामुळे जीएसच्या पेपरमध्ये लाभ होतो 100% आणि म्हणून मी हा ऑप्शनल पेपर निवडतो। साधारणतः हा तर्क जो आहे या ठिकाणी मला असं वाटतं की चुकीचा जरी नसला तरी तो व्यवस्थित नाही आहे, तो दिशाहीन आणि एक तर्क आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं, बरोबर आहे। कसोट्या एक किंवा दोनच महत्त्वाच्या असणारा या ठिकाणी सर्वात आधी की हा पेपर तुम्हाला जे आहे नंबर देतो का, मार्क्स देतो का। शेवटी सिलेक्शन कशावर होणार आहे मित्रांनो, आपलं मार्क्सवरती, बरोबर आहे ना। तर नंबर पहिली प्रायोरिटी असणार आहे की तुम्ही जो ऑप्ट केलेला सब्जेक्ट आहे तो तुम्हाला नंबर देतो का, है ना। आता याची कसोटी काय आहे तर गेल्या 5 वर्षामध्ये मराठी साहित्य घेऊन किती लोक जे आहे परीक्षेमध्ये पास झाले आणि 270 ते 300 मार्क्स पर्यंत जर कोणताही विषय या ठिकाणी तुम्हाला नंबर देत असेल तर तो वैकल्पिक विषय म्हणून आपल्याला पाहता येऊ शकतो किंवा तो विषय आपण घ्यावा असा आपला एक तर्क या ठिकाणी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, बरोबर आहे। आणि दुसरी कसोटी आहे की आपण जो ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी निवडतो त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे की नाही, म्हणजे त्याची तयारी करत असताना, आपल्याला वाचन करत असताना, त्याच्यानंतर लिहित असताना, त्यानंतर आकलन करून घेत असताना, अवलोकन करत असताना त्या विषयामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे की नाही।
त्या विषयामध्ये आपल्याला वाचल्याच्या नंतर थोडंफार संवेदनशीलता आपल्या जागृत होतात की नाही, आपल्याला ते सहज स्वॅलो होतं की नाही, अंडरस्टँड होतं की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपल्याला या ठिकाणी करता येतील। तर हे दोन महत्त्वाच्या कसोट्या आहे। शेवटी इंटरेस्ट शिवाय तुम्ही चांगलं लिखाण करू शकत नाही आणि चांगलं लिखाण केल्याशिवाय तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळू शकत नाही। आणि मार्क्स किती पाहिजे, तर साधारणतः 300 मार्क आपल्याला जे आहे ऑप्शनल पेपरमध्ये येत असतील तरच आपलं सिलेक्शन IAS मध्ये किंवा राज्यसेवेमध्ये होऊ शकतं। मित्रांनो, हा एक या ठिकाणी जे आहे ठोक तोडा मी तुम्हाला देतो आहे। अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातून गेल्या काही वर्षांमध्ये, जसं सायली मेत्रेचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर या ठिकाणी त्यांनी फार उत्तम प्रदर्शन मराठी साहित्य घेऊन हा वैकल्पिक विषय निवडून जे आहे ते केलेलं आपल्याला दिसतं। याच्याशिवायही बरेच कॅन्डिडेट आहे। नेक्स्ट लेक्चर आता जवळपास यूट्यूबवरती ही सिरीज मी 1-2-4 लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तो डेटासुद्धा डेटासहित मी तुमच्याशी बोलणार आहे, बरोबर आहे। तर GSच्या पेपरमध्ये जो लाभ हा जो एक तर्क दिला जातो तो अशा पद्धतीने या ठिकाणी चुकीचा ठरतो आणि तर्क जे आहे केवळ एवढंच महत्त्वाचं आपल्यासाठी की 270 ते 300 मार्क्स तो पेपर देतोय की नाही, अर्थात नंबर्स किंवा मार्क्स अत्यंत महत्त्वाचे। आणि हे मार्क्स आणण्यासाठी तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपलं काम चालणार नाही। तर हे झालं नंबर 1। नंबर 2, सिलेबस शॉर्ट असला पाहिजे असंही काही विद्यार्थी या ठिकाणी म्हणतात। आता किती शॉर्ट असला पाहिजे, महिन्याभरामध्ये झाला पाहिजे की 5 दिवसामध्ये झाला पाहिजे की 4 महिन्यामध्ये झाला पाहिजे की 10 महिन्यामध्ये झाला पाहिजे, किती शॉर्ट असला पाहिजे, तर याचं उत्तर जवळपास विद्यार्थी हे देतात की सर 2 ते 3 महिने जे आहे आणि या ठिकाणी इनफ असले पाहिजे। म्हणजे जनरली या ठिकाणी 2 ते 3-4 महिने मॅक्झिमम 2-3-4 महिने है ना, तुम्हाला जे आहे काही विद्यार्थी अशाही मानसिक दशेचे असतात, त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर ऑप्शनल पेपर संपला की आपल्याला जे आहे काय करता येऊ शकतं, आपण हा वेळ जो आहे दुसऱ्या ठिकाणी काय करू शकतो, मग सिलेक्शन हो किंवा नाही हो, है ना। सिलेबस शॉर्ट असला पाहिजे, 2-4 महिन्यामध्ये झाला पाहिजे, एक मानसिक समाधान असलं पाहिजे, मग 270 ते 300 मार्क्स येवो की नाही येवो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। मित्रा, या ठिकाणी जे तुमची जिंदगी बर्बाद होऊन जाईल रे, असं काम करू नका। साधारणतः फार विचारपूर्वक काळजीपूर्वक असं करतो का आपण की पाहायला गेलो 2 मुली आणि त्यापैकी कुठली करून घेतली, असं करतो का नाही ना। त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं निवडीमध्ये आपण जे आहे सजगता ठेवतो, अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा काय आहे, कारण एक अटेम्प्ट जाणे म्हणजे जवळपास तुमचा 1.5 वर्षाचा कालावधी मित्रांनो या ठिकाणी जाणे आहे। शेवटी निर्णय तुमचे आहे, तुम्हाला काहीही करता येऊ शकतो, तुम्ही स्वतंत्र आहे त्या गोष्टीसाठी। ॲज अन टीचर, ॲज अन मेंटॉर, विदर्भ IAS अकॅडमीचं हे कर्तव्य आहे की ज्या चुकीच्या मार्गाने, चुकीच्या मार्गदर्शनामुळे किंवा एकमेकांच्या देखादेखीमुळे जे आहे, मित्र आहे माझा हां इकॉनॉमिक्स, तुम्हाला इकॉनॉमिक्सचा येत नाही परंतु त्यांनी ऑप्ट केला कारण त्याचं बॅकग्राऊंड ते आहे, त्याला नॉलेज आहे त्या गोष्टीचं, परंतु तुमचा त्याचा दोस्ताना आहे ना, लक्षात घ्या। आणि त्यांनी इकॉनॉमिक्स घेतला म्हणून तुम्ही घेतला इकॉनॉमिक्स, अरे यार दोस्ती में तो सब चलता है ना, दोस्त के लिए जान दे देंगे। अशा पद्धतीनं भावुक निर्णय घेऊ नका। जीवनातले सर्वात चुकीचे निर्णय हे भावुक निर्णय, भावुक होऊन जेव्हा निर्णय घेतो आपण तेव्हा झालेल्या आपल्याला लोकांच्या जीवनात आणि स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येतील। तर मित्रांनो, बी प्रॅक्टिकल या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे आणि मी मार्क्स टू मार्क्स या ठिकाणी त्याची चर्चा पुढच्या सेशनमध्ये आणि या सेशनमध्ये सुद्धा या ठिकाणी करण्यासाठी आणि यूट्यूब चॅनलला विदर्भ IAS अकॅडमीने या ठिकाणी ज्या मराठी साहित्याचं लॉन्चिंग करण्यासाठी जे आहे हे आजचं सेशन आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये तुमचे काही प्रश्न जे आहे त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला या ठिकाणी देता येतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे भावुक निर्णय या ठिकाणी आपल्याला नाही घ्यायचे आहे। सामान्यतः 2 ते 3 महिने मध्ये सुद्धा ऑप्शनल कव्हर करता येऊ शकतो, परंतु तो सब्जेक्ट तुम्हाला मार्क्स देतो की नाही हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तर अशा पद्धतीनं भावकीत घेतलेला निर्णय जो आहे आणि सिलेबस शॉर्ट आहे म्हणून शेवटी मित्रांनो तुम्हाला 8च प्रश्न लिहायचे वैकल्पिक विषयामध्ये आणि गेल्या 20 वर्षातला 2013 पासून तर 2025 पर्यंतचे जर आपण पेपर बघितले तर साधारणतः एक ग्रास्पिंग आपल्याला येऊन जातं
की संबंधित वैकल्पिक विषयाच्या सिलेबसमध्ये कोणता टॉपिक कोणता सेक्शन अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचा स्टडी केल्याच्या नंतर तुम्ही आरामात तितक्या नंबर्सपर्यंत जरूर या ठिकाणी पोहोचू शकता जेवढ्याची आपल्याला सिलेक्शनसाठी गरज आहे, बरोबर आहे। तर सिलेबस शॉर्ट असला पाहिजे हा तर्क जो आहे या ठिकाणी चुकीचा सिद्ध होतो असं मला म्हणायचं आहे। नंबर 3 या ठिकाणी आहे काही लोक म्हणतात की एसे मध्ये सुद्धा याचा लाभ झाला पाहिजे। तर मित्रांनो मी आत्ताच बोललो तीनही, आणि म्हणून सर्वात आधी एसीची प्रकृती काय असते, जीएसची प्रकृती काय असते आणि ऑप्शनल सब्जेक्टची प्रकृती काय असते याचं कॅटेगरायझेशन मी सुरुवातीला त्या ठिकाणी करून दिलं। तर साधारणतः एसेचा जो पॅटर्न आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की जर दोन्ही आयोगाने म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससीने एसेचा पेपर जर सेपरेट पेपर दिलेला आहे, एक दिवस त्याच्यासाठी तुम्हाला दिलेला आहे आणि स्पेशल 250 मार्काचा जर पेपर या ठिकाणी दिलेला आहे, 3 तास तुम्हाला हा पेपर लिहायचा आहे, तर आयोग तर काही मूर्ख नसेल। साधारणतः एसे आपण आतापर्यंत 5व्या वर्गापासून लिहिलेले आहे 12वी पर्यंत आणि फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल पर्यंत पण केलेले आहे, बरोबर आहे ना। परंतु एसेची जी क्वालिटी लागते त्या क्वालिटीचे एसे आपण लिहिले का हे स्वतः जरा आपल्याला तपासून घ्यावं लागेल। आणि यूपीएससीला किंवा एमपीएससीला कुठल्या पद्धतीचा एसे लागतो किंवा कुठल्या एसेला यूपीएससी किंवा एमपीएससी नंबर्स देते ते आपल्याला या ठिकाणी काही करावं लागणार आहे। तर साधारणतः काही विषयांमध्ये आणि काही विषयांमधल्या टॉपिक्समध्ये काही जे काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे, जसं पर्यावरण आहे, भूगोल ऑप्शनल असेल तर त्या ठिकाणी ऑथेंटिक आणि सैद्धांतिक स्वरूपाची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असते, तर त्याचा थोडाफार लाभ या ठिकाणी होऊ शकतो, बरोबर आहे। कारण तुम्ही त्या कन्सेप्टची काय है ना तुमची जवळीक साधलेली आहे तुम्ही ॲज अन ऑप्शनल पेपरच्या संदर्भामध्ये। बट एसेचा कोर त्या ठिकाणी तुम्ही त्या ऑप्शनल पेपरच्या आधारावर लिहू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। आणि आजकाल निबंधाची प्रकृती जर पाहिली तर या ठिकाणी मोघम स्वरूपाचे किंवा स्टेटमेंट फॉर्म्समध्ये जे आहे तुम्हाला लिहिलेले स्टेटमेंट्स येतात आणि त्याला तुम्हाला फॉलो करून जे आहे एसे लिहायचा असतो। याचा अर्थ एसे सरळ सरळ स्वरूपाचा तुम्हाला आजकाल विचारला जात नाही या ठिकाणी, बरोबर आहे। तर साधारणतः एसेमध्ये लाभ हाच तर्क सुद्धा या ठिकाणी चुकीचा सिद्ध होतो मित्रांनो। तुमचेच प्रश्न तुमचेच उत्तर या ठिकाणी शेवटी दोनच गोष्टी यांना उरतात, ते म्हणजे मार्क्स देतो की नाही आणि तुम्हाला तो सब्जेक्ट वाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही, बरोबर आहे। नंबर 4 आहे बॅकग्राऊंड। अनेक विद्यार्थी असे सब्जेक्ट घेतात की सर माझा एमएससीला हा सब्जेक्ट होता, सर माझा एमएला हा सब्जेक्ट होता। अरे मित्रांनो, जर बॅकग्राऊंड असतं आपलं या ठिकाणी तुम्हाला स्पेशलायझेशन किंवा पीएचडीची गरज नाही आहे, है ना। आयोगाने ज्या पद्धतीच्या प्रश्नाचा एक आउट फ्रेम तुम्हाला दिलेला आहे त्या आउट फ्रेममध्ये तुम्हाला उत्तर लिहिता येतं की नाही एवढीच महत्त्वाची गरज या ठिकाणी। मी वारंवार पोरांना सांगतो की मित्रांनो तुम्ही अभ्यास थोडाफार कमी जास्त केला तरी चालेल, परंतु लिखाणाची जी प्रॅक्टिस आहे ती रोज तुम्ही कमीत कमी 4, 5, 10 पेजेस लिहिले असले पाहिजे। आणि लिहिणे महत्त्वाचं नाही आहे, है ना, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की 7 मिनिटामध्ये तुम्ही हे करू शकता की नाही। आता तुम्हाला माहिती असेल सध्या पहिलीच परीक्षा होणार आहे 28 सप्टेंबर आणि त्यानंतर खरा जो आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा कालावधी सुरू होणार एमपीएससीच्या अना क्षेत्रामध्ये। यूपीएससीमध्ये तो 2013 आणि त्याच्यापूर्वी पण होता, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे साधारणतः, बरोबर आहे, अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून मेनच्या संदर्भामध्ये। आता जीएसचा जर पूर्ण सिलेबस जर एमपीएससीने ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे यूपीएससीचा, तर पेपर पॅटर्न सुद्धा कसं असणार आहे अगदी त्याच पद्धतीचं असेल। या ठिकाणी पुन्हा तुमची जबाबदारी ही वाढते, कारण महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये ॲड होणार। महाराष्ट्राची लोकसंस्कृती अर्थात इंडियन सोसायटीच्या संदर्भातले विषय थोडेसे जे आहे या ठिकाणी वास होणार। त्याचबरोबर महाराष्ट्राचं स्पेशल कल्चर जे आहे या ठिकाणी ॲड होणार। तर या गोष्टीची सुद्धा जाणीव आपल्याला असली पाहिजे मित्रांनो। सामान्यतः जीएसमध्ये 20 क्वेश्चन्स तुम्हाला असतात आणि 3 आवर्स, है ना, कधी हे 18 होतात कधी हे 17 होतात, बरोबर आहे, परंतु आपण 20चा ॲव्हरेज मानून चालूया। अशा पद्धतीने 180 मिनिटामध्ये तुम्हाला 20 प्रश्न सॉल्व करायचे आहे। याचा अर्थ 9 मिनिट एका प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी येतात, बरोबर आहे। आणि या 9 मिनिटामध्ये 1 ते 1.5 मिनिट तुमचा जो आहे प्रश्न वाचणे, समजणे, चिंतन करणे आणि मनामध्ये किंवा मानसिक स्वरूपाचा ज्याला आपण मेंटल मॅपिंग म्हणतो, तर त्या ठिकाणी तो ड्राफ्ट बनवणे। याचा अर्थ या ठिकाणी 9 मिनिटामधले 2 मिनिटं तुमचे गेल्या 7 मिनिटामध्ये तुम्हाला 250 किंवा 150 शब्दामध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे।
सामान्यतः आपण 9 मिनिट मानू या ठिकाणी, है ना. आणि 9 मिनिटं आणि 250 शब्द साधारणतः 1 मिनिटाला, है ना, तुमचे शब्द 9 त्रि 27च्या जवळपास जे आहे, अर्थात 30 शब्द पर मिनिट या ठिकाणी तुम्हाला लिहिता आले पाहिजे. कमी जास्त टायपिंगमध्ये सुद्धा जेव्हा आपण करतो तर 30-40 करतो ना, 30 वर्ड्स पर मिनिट, 40 वर्ड्स पर मिनिट, बरोबर आहे. अगदी टायपिंगचाच या ठिकाणी आपण जो आहे स्पीड जर मेंटेन केला तरच 250 शब्द तुमचे या ठिकाणी होऊ शकतात. सर्वात आधी तर 30 शब्द पर मिनिटामध्ये मला लिहिता येतात की नाही हे पडताळून पाहणं आवश्यक आहे. आणि हे GS1च्या बाबतीत आहे मित्रांनो. GS1 म्हणजे आपण 20 प्रश्न या ठिकाणी पकडले गुणिला 250 तुम्हाला जे शब्द या ठिकाणी जर पकडतो तर GS1 मध्ये 5000 शब्द जे आहे तुम्हाला लिहावे लागतील. आणि 4 GS आहे, अर्थात 20,000 शब्द या ठिकाणी जे आहे तुम्हाला कंटिन्युअस सलग GSचा पेपर तुम्हाला या ठिकाणी सुटी नसते, लगातार असतो. एसेचे तुम्हाला ज्या 2-2, 4,000 शब्द किंवा 5,000 शब्द या ठिकाणी जोडा, है ना, झाले 25,000. आणि त्याचबरोबर ऑप्शनल पेपरचे 5-5 क्वेश्चन, यामध्ये सुद्धा 5चे 20 क्वेश्चन्स तुम्हाला, पहिला क्वेश्चन कंपल्सरी, 5वा क्वेश्चन कंपल्सरी, ज्याच्यामध्ये 4-4 क्वेश्चन्स आहे, बरोबर ना. तर साधारणतः 4-4 8 क्वेश्चन आणि उरलेल्यांपैकी तुम्हाला जे आहे 5 क्वेश्चन लिहायचे आहे. तर ॲटलिस्ट 9-10 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला, तर 20 टोटल प्रश्न ज्या ऑप्शनल सब्जेक्टचे पकडले, अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे पुन्हा 5,000 शब्द आपण जर जोडले तर ॲटलिस्ट 30,000 प्लस शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. 37,500 शब्द आपल्याला संपूर्ण UPSCच्या एक्झाममध्ये आणि MPSCच्या एक्झाममध्ये सुद्धा लिहायचे. यापैकी सामान्यतः 10,000 शब्द जे आहे तुम्हाला काय करायचे आहे, ऑप्शनल पेपर्समध्ये या ठिकाणी करायचे आहे. एवढी प्रॅक्टिस मित्रांनो तुमची असेल तरच आपल्याला 300 प्लस मार्क्स या ठिकाणी 270 पासून तर 300 प्लस मार्क्स या ठिकाणी घेता येऊ शकतात. आणि 300 प्लस मार्क्स जर ऑप्शनल पेपरमध्ये नसेल तुम्हाला तर या ठिकाणी थोडी साशंकता निर्माण होते की आपलं सिलेक्शन होईल की नाही, बरोबर आहे. या अनुषंगाने हे सगळे तर्क आणि त्यानंतर मराठी साहित्य कुठे आपल्याला या ठिकाणी या पद्धतीची मदत करू शकते तर ते आपण बघणार आहे. तर बॅकग्राऊंडचा विचार जर या ठिकाणी करतो तर बॅक आहे परंतु ग्राउंडच नाही. तर असेही काही विद्यार्थी आहे, जसं मी आता बोललो, भावुक होऊन जे आहे काय केला, निर्णय घेतला आणि तो निर्णय चुकीचा झाला, त्याच्यामध्ये सिलेक्शनच नाही झालं तुमचं, बरोबर आहे. मग होम कॅडर तुम्हाला मिळणार. होम कॅडर म्हणजे सिलेक्शन नाही झालं तर घरीच राहावं लागणार ना, अर्थात होम कॅडरच झालं. अशा पद्धतीनं बॅकग्राऊंड असणे किंवा नसणे, तुम्ही MBBSचे सुद्धा विषय या ठिकाणी घेऊ शकता, इंजिनिअरिंगचे सुद्धा विषय या ठिकाणी घेऊ शकता, तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असो अथवा नसो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रेझेंटेशन तुम्हाला करता येते की नाही, सब्जेक्ट कोणताही असून दे, फरक पडत नाही. प्रेझेंटेशनला फार महत्त्व आहे. आणि दिलेल्या टाईममध्ये जवळपास सगळे प्रश्न 100% प्रश्न सॉल्व करून येत असाल, कारण का सिलेक्शनचा जर क्रायटेरिया या ठिकाणी आपण बघतो तर UPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी 50% मार्क्स आणणे, ॲटलिस्ट टॉपर्स जे आहे हे जवळपास याच्या असतात 50%च्या जवळपास. आणि ठीक आहे, आपण जर त्यांचा अनुकरण करून 50% मार्क्स घेण्याचा संपूर्ण प्रयत्न करतो. या ठिकाणी 2025चा जो पॅटर्न आहे, म्हणजे मार्क्स या ठिकाणी 2025 म्हणजे ते नाही तर 2025 मार्काचा जो पॅटर्न आहे, तर यापैकी आपल्याला 1000 मार्क्स जर आले तर ओपन कॅटेगरीमध्ये राज्यामध्ये राष्ट्रामध्ये तुम्ही टॉप करू शकता, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. 50% तुम्हाला जे आहे, तर या वर्षीचे टॉपर्स जे आहे किंवा मागच्या वर्षातले टॉपर्स जरी पाहिले तरी त्यांना 50% मार्क्स आहे. आता 50% मार्क्स आणण्यासाठी कमीत कमी 90-95% पेपर तुमचा सॉल्व असला पाहिजे झालेला, म्हणजे 20 पैकी या ठिकाणी एकाही प्रश्न सुटण्याची गुंजाईश मित्रांनो तुमच्यासाठी नाही आहे. आणि म्हणून हे स्पीड त्याच्याबरोबर प्रेझेंटेशन या गोष्टी आपल्याला ज्या आहे फॉलो कराव्या लागतील. आता हे स्पीड मेंटेन करत असताना सब्जेक्टची निवड जी आहे ती अत्यंत महत्त्वाची किंवा हेल्पफुल या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो होऊ शकते. साधारणतः
शब्दसंख्या व्हॅल्युएटर मोजत नाही. हे मी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी या क्षेत्रामध्ये काम करतोय. बऱ्याच व्हॅल्युएटरला मी विचारलं, मोठ्या मोठ्या तज्ज्ञांना या ठिकाणी विचारलं, तर तुमची शब्दांची काउंटिंग कोणी करत नाही. त्यांचा अंदाजच असतो की तुम्ही 200-250 शब्दामध्ये लिहिलेलं आहे की नाही लिहिलेलं आहे. तिथे त्यांना पाहावं लागत नाही. बरोबर आहे. रोज कॉपी चेक करतात, दरवर्षी कॉपी चेक करतात, कोणती ना कोणती परीक्षा सुरूच असते. त्याच्यामुळे त्यांना 250 शब्दात पोरांनी लिहिलेलं आहे की नाही हे वेगळं सांगण्याची गरज मित्रांनो पडत नाही. परंतु आपण आपल्याकडनं ती चूक करू नये. साधारणतः UPSCच्या सारख्या एक्झाममध्ये किंवा MPSCमध्ये सुद्धा ग्राफ्सला तुम्ही फॉलो करा. ग्राफिकल थोडंसं अल्गोरिथमिक जर आपलं माइंड असेल आणि तर तो माइंडसेट ग्राफमध्ये असेल तर मॅपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला जे आहे शाब्दिक निरूपण करता येऊ शकतं. ग्राफ आहे, मॅप आहे, फ्लो चार्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला जे आहे आपलं प्रेझेंटेशन, आपलं थिंकिंग मांडता येऊ शकतं. बरोबर आहे. त्यानंतर जे आहे फ्लो चार्ट झालं है ना. डायग्राम्स तुम्हाला या ठिकाणी जसं जॉग्राफी सारखा जर टॉपिक या ठिकाणी असेल, मराठी साहित्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांस्कृतिक पृष्ठभूमी जर लिहायची आहे तर महत्त्वाचा घटनाक्रम तुम्हाला ज्या पॉईंटमध्ये किंवा मुद्द्यांमध्ये या ठिकाणी रेखाटन करता येऊ शकतं. अशा गोष्टीचा वापर तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. तर विदर्भ आयएएस अकॅडमीच्या माध्यमातून जेव्हा मेंटॉरशिप आम्ही चालवतो तेव्हा याच गोष्टी तुम्हाला या सेशन्समध्ये शिकवल्या जातात. साधारणतः त्याचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला येऊन जाईल. तर 2-3 महिन्यामध्ये 2-3 महिन्याच्या कालावधीचा हा सिलेबस असतो मित्रांनो. दुसरं महत्त्वाचं आहे की बॅकग्राऊंड असो किंवा नसो हा विषय या ठिकाणी काय होतो. दुसरं नंबर 5वा आहे की करंट इव्हेंट है ना. साधारणतः काही लोकांची अशी शिकायत किंवा तक्रार असते की सर सब्जेक्ट असा सांगा की ज्यामध्ये करंट इव्हेंट आम्हाला अपडेट करावं लागणार नाही. मित्रांनो, मराठी साहित्यासारखा एकही विषय नाही की या ठिकाणी तुम्हाला करंटचं कुठेच काम नाही आहे. बरोबर आहे. हां, हे आहे की ज्ञानपीठ पुरस्कार किंवा अशा पद्धतीचे राज्य पातळीवरचे, राष्ट्र पातळीवरचे जर मराठी भाषेच्या संदर्भात काही गोष्टी आल्या त्या तर स्वाभाविकपणे लक्षात राहणार, कारण का 1-2 फॅक्ट्स आहे. पण खूप सारे फॅक्ट्स, जसं जिओग्राफी झालं, जसं इकॉनॉमिक्स झालं, यामध्ये खूप सारे फॅक्ट्स जे आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. या ठिकाणी ठरलेले पाठ आहे, ठरलेल्या कविता आहे. आणि पहिल्या पेपरमध्ये जर पाहिलं तर सैद्धांतिक निरूपणामध्ये पहिलं सेक्शन जे आहे तुमचं भाषेचा विकास, वर्णात्मक भाषेचा विकास आपल्याला आहे. दुसऱ्यामध्ये भाषेचा इतिहास आहे. त्यानंतर वाङ्मयाचा आणि साहित्याचा इतिहास आहे. आणि लास्ट सेगमेंटमध्ये तुम्हाला लिटररी क्रिटिसिझम आहे. ॲज इट इज आहे. लवकरात लवकर हा सिलेबस जास्तीत जास्त 3 ते 4 महिन्यामध्ये सिलेबस होतो. त्याचा ऑनलाईन कोर्स सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. सामान्यतः त्याचं रेकॉर्डिंग सुरू आहे. तर येत्या 2-3 दिवसांमध्ये त्याचं सुद्धा लॉन्चिंग आपण या ठिकाणी करू शकतो आणि करणार आहे. ठीक आहे. त्याच्या सोबत सगळ्या नोट्स तयार आहे आणि माझ्याच नोट्स आहे. अगदी 2025च्या पेपरला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अपडेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि टॉपिक वाईज, मॉड्यूल वाईज सोल्युशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणीच देणार नाही मित्रांनो. जे विदर्भ आयएएस अकॅडमीनी आणि स्वतः सागर सरांनी त्या ठिकाणी सजेशन देऊन मला ते काम करण्यासाठी प्रवृत्त केलं, त्यांचे पुनश्च या ठिकाणी आभार मानतो. खूप छान मॉड्यूल वाईज नोट्स तुमच्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रिंटेड नोट्स नसणार आहे. माझ्या हस्ताक्षरातल्या नोट्स, हँड रिटन नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचून देऊन आपण जे आहे बाय पोस्ट या ठिकाणी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. मराठी साहित्याला जर मराठी भाषिकांनी या ठिकाणी त्यागलं तर मराठी भाषेचा वाली कोण असणार. आपण म्हणतो मराठी भाषिक, आता जसं मी आधी बोललो की मराठी आणि हिंदी वाद, हिंदी साहित्य सुद्धा अशाच पद्धतीने पडझडीतनं गेलेला आहे. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये हिंदी साहित्याने जी परिपक्वता UPSCच्या परीक्षेसारख्या एक्झाममध्ये दाखवली, मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा मराठी साहित्याचा परचम, आणि हे पहिलं वर्ष आहे, आनंद आहे मला त्या गोष्टीचा की UPSC सारख्या एक्झाममध्ये संपूर्ण भारतामध्ये पहिल्या 10 मध्ये आणि त्याच्यात ते 3रा पोझिशन महाराष्ट्राच्या मुलांनी, अरे याला म्हणतात मराठा. आणि सामान्यतः या पोरांनी या ठिकाणी झेंडा गाडला. मित्रांनो, येणाऱ्या कालखंडामध्ये मराठी साहित्य घेऊन तुम्ही सुद्धा हे काम करू शकता. तर मराठी साहित्याचा परचम जर आपल्याला दिल्लीपर्यंत पोहोचवायचा असेल तर मराठी साहित्य या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा एक माइलस्टोन सब्जेक्ट तुमच्यासाठी सिद्ध होऊ शकतो. मग ते UPSC असो किंवा राज्यसेवा असो. तर करंट इव्हेंट या ठिकाणी तुम्हाला अपडेट करण्याची गरज नाही, म्हणजे त्याचं टेन्शन मित्रांनो तुमचं अर्ध्यापेक्षा अधिक समाप्त झालेलं. तर या विषयाचे लाभच लाभ तुम्हाला आहे. शेवटी हेच 5-7 आणि जे महत्त्वाचे मुद्दे असतात
त्याची सगळ्यांची आपण डिटेल चर्चा केलेली आहे आणि सगळे मुद्दे आपण खोडीत काढून जे आहे कशा पद्धतीने दोन महत्त्वाचे मुद्दे, जसं मी नंबर्स किंवा मार्क्स म्हटलं आणि त्याचबरोबर इंटरेस्ट तुम्हाला असला पाहिजे, या दोन गोष्टी मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या आहे. कारण प्रेझेंटेशनसाठी इंटरेस्ट असणे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याशिवाय तुम्ही या ठिकाणी जे आहे नंबर्स किंवा मार्क्सला प्राप्त करू शकत नाही. तर वैकल्पिक विषयाची तोंड ओळख या पार्टमध्ये, या सिरीजच्या या पहिल्या सेशनमध्ये मित्रांनो सामान्यतः मराठी साहित्याची निवड का करावी याची काही कारणं आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्याचं सुद्धा सविस्तर उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. याशिवाय संपूर्ण मराठी साहित्याच्या या 2-3 लेक्चर्समध्ये सिलेबस आणि त्याचबरोबर पेपर, साधारणतः मित्रांनो पेपर जर बघितले तुम्ही तर तेच ते क्वेश्चन्स रिपीट या ठिकाणी होतात. 2012 ते 2025 या संपूर्ण काळातले पेपर आपल्या नोट्समध्ये आपण अपडेट केलेले आहे. माझ्या ॲपवरच्या लेक्चरमध्ये सुद्धा, या कोर्समध्ये सुद्धा मी PDF त्या ठिकाणी टाकलेलं आहे. ॲज इट इज तुम्हाला अशाच PDF त्या ठिकाणी सुद्धा मिळतील. अभ्यास साहित्य या सत्रामध्ये त्या ठिकाणी आपण केलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला बघता येऊ शकते या कोर्समध्ये. तर मित्रांनो निश्चितपणे विदर्भ आयएस अकॅडमीच्या या वेबसाईटला आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे संपूर्ण पोहोचवण्याचा जो प्रयत्न करतो आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे आहे व्हिजिट करा आणि त्यामध्ये तुम्हाला मराठी साहित्य वैकल्पिक विषय म्हणून माझे लेक्चर्स दिसतील, तर त्याला तुम्हाला जे आहे बघता येऊ शकतं. काही लेक्चर्स त्याच्यामध्ये 2-3 लेक्चर्स आपण फ्री मध्ये पण सोडलेले आहे, जे फ्री कंटेंट असतं, तर ते सुद्धा तुम्हाला बघता येईल. तर मित्रांनो वैकल्पिक विषय म्हणून मराठी साहित्याला निश्चितपणे आपल्याला निवडता येऊ शकतं आणि हा विषय असा आहे आपल्या भाषेतला आहे. शेवटी प्रेझेंटेशनसाठी काय लागतं, आपल्याला स्वतःची भाषा लागतं आणि स्वतःच्या भाषेमधनं भावनिक होऊन किंवा भावुक संदर्भात प्रेझेंटेशन आपल्याला अतिउत्तम पद्धतीनं करता येऊ शकतं, जे व्हॅल्युएटरच्या काळजाला भिळू शकतं. आणि जोपर्यंत तुम्ही जे आहे एक्झामिनरचा कलेजा हलवत नाही तोपर्यंत त्याचं हात हलत नाही तुम्हाला नंबर्स देण्याच्या संदर्भामध्ये. तर मित्रांनो आपल्याला व्हॅल्युएटरचा कलेजा जो आहे या ठिकाणी हलवायचा आहे आणि हेच मेंटॉरशिपमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी करत असतो की व्हॅल्युएटरला कशा पद्धतीनं तुमचा पेपर वाचण्यासाठी आपल्याला बाध्य करायचं आहे. लाखो पेपर त्यांच्याकडे असतात, दरवर्षी इतक्या परीक्षा होतात, व्हॅल्युएटर तेच असतात, एक्झामिनर तेच असतात, बरोबर आहे. त्याचं तुमचं नॉलेज चेक करण्यामध्ये त्यांना जराही इंटरेस्ट नाही आहे. शेवटी त्यांना इंटरेस्ट आहे की तुमचं प्रेझेंटेशन ॲज ॲन सिव्हिल सर्व्हंटच्या लायकीचं आहे की नाही. आता यासाठी मित्रांनो थोडीफार चांगली भाषा पाहिजे आपल्याला. काही व्याकरणिक नियम आपल्याला माहीत असले पाहिजे, जे सर्वसामान्य आहे, जे प्रथमदर्शनी पाहिल्याच्या नंतर दिसताक्षणी त्यांनी चूक आहे असं ग्राह्य धरू नये. म्हणून जे काही सामान्य नियम आहे त्या सामान्य नियमांना लिखाण करत असताना फॉलो करणे हे आपलं कर्तव्य आहे. तर मित्रांनो वैकल्पिक विषयाच्या निवडीच्या या संदर्भामध्ये आपल्याला एक्झामिनरचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. यावर मी सविस्तर बोलणार आहेच पुढे तुमच्याशी. तर रिप्रेझेंटेशन करत असताना या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आता ते कसं करायचं तर मी क्वेश्चनचं मॉड्यूल घेऊन तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा तो प्रयत्न करेल. येणाऱ्या 2-3 लेक्चर्समध्ये आपण याची सगळी डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. तर करंट इव्हेंटचा जो संदर्भ या ठिकाणी मी घेतला होता, तर असे 4-5 काही मुद्दे आहे मित्रांनो की जे साशंकता उत्पन्न करतात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. परंतु 2च अत्यंत महत्त्वाच्या कसोट्या आहे की घेतलेला विषय तुम्हाला मार्क्स देतो की नाही. तर मराठी साहित्यामध्ये जर मागच्या वर्षातले सिलेक्शन्स तुम्ही बघितले तर या ठिकाणी या लोकांचे जे सिलेक्ट झालेले लोक आहे त्यांचे मार्क्स तुम्हाला बघता येऊ शकते. सगळ्यांच्या मार्कशीट तुम्हाला जे आहे आजकाल नेटवरती येतातच येतात. त्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट आहे की नाही, तर इंटरेस्ट आपण मराठीमध्ये जगतो, मराठीमध्ये खातो, है ना. गुलाबी साडी आणा लाली लाल लाल आपल्याला आवडतंय का नाही गाणं, कोणी असो मराठी माणूस, मग तो हिंदी सायडर जरी असला पण तो महाराष्ट्राचा निवासी असेल तरी सुद्धा त्याला काय आहे ना. तर इंटरेस्ट हा जागृत, लावणी ऐकण्यामध्ये कसा इंटरेस्ट आहे आपल्याला, तर इंटरेस्ट तो असतो जो त्या भाषेचा भाषिक आहे किंवा ज्या भाषेमध्ये एखादा माणूस जो आहे कम्युनिकेशन करतो, इंटर कम्युनिकेशन करतो, तर या ठिकाणी त्याला इंटरेस्ट असतोच असतो, है ना. आणि इंटरेस्ट म्हणजे काय असा एकदम काही कोणा दुकानामध्ये मिळत नाही. काही दिवस थोडे दिवस तुम्हाला वाचावं लागणार. पहिल्या वर्गापासून तर 10वीपर्यंत सगळ्यांनीच धडे कविता वाचलेल्या आहे. मग आपल्याला सगळ्यांना इंटरेस्ट होताच का त्याच्यामध्ये असं नाही, परंतु तो हळूहळू जागृत झाला ना, है ना.
किंवा कोणताही सब्जेक्ट तुम्ही घ्या, हिस्ट्री घ्या, तुम्ही जे आहे ॲज अन ऑप्शनल म्हणून इकॉनॉमिक्स घ्या किंवा पबॅड घ्या किंवा PSIR घ्या, काही दिवस तर तुम्हाला वाचावंच लागेल की तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही. हे कसं जाणून घेणार आपण? तर 2-4 धडे, कविता, नाटक, नॉव्हेल्स तुम्हाला वाचावं लागणार. असं मला तरी वाटत नाही की कोणत्याही भाषेचा भाषिक माणूस असो की त्याला धडे, कविता वाचण्यामध्ये थोडाफार इंटरेस्ट नाही आहे, है ना. तर बिलकुल या पद्धतीने त्याला इंटरेस्ट असतो आणि 2-4-8 दिवस जर त्यानं ते टटोलून पाहिलं किंवा पडताळून पाहिलं तर तो इंटरेस्ट निश्चितपणे या ठिकाणी जागृत मित्रांनो होऊ शकतो. तर या दोन्ही गोष्टी अत्यंत काही कठीण आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. तर इंटरेस्ट जर असेल तर प्रेझेंटेशन तुमचं उत्तम होणार आणि प्रेझेंटेशन जर उत्तम झालं तर तुम्हाला मार्क्ससुद्धा उत्तम या ठिकाणी मिळू शकतात. तर अप टू 300 पर्यंत तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. मित्रांनो, आमच्या कालखंडामध्ये 600 मार्काचा हा ऑप्शनल पेपर असायचा आणि यापैकी मला 316 पहिल्या अटेम्प्टमध्ये आणि नंतर 318 मार्क्स जे आहे ते यामध्ये आलेले आहे. आता तेव्हा 600 मार्काचा पॅटर्न होता, आजकाल 500 मार्काचा पॅटर्न आहे. आरामात तुम्हाला तितके नंबर्स या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात आणि अभ्यास साहित्याच्या संदर्भात एकही कंटेंट असा नाही, एकाही बुकसाठी तुम्हाला इकडे तिकडे फिरावं लागणार नाही. आम्ही संपूर्ण कम्प्राहेन्सिव्ह मटेरियल तुमच्यासाठी तयार केलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर ते हस्ताक्षरामध्ये माझ्या स्वतःच्या, त्याच्यामुळे टेन्शन बिलकुल तुम्हाला आलं नाही पाहिजे. तर मित्रांनो, वैकल्पिक विषय म्हणून मराठी साहित्याकडे अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी बघावं असा माझा दृष्टिकोन आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा याच्यावरती डिटेल चर्चा करण्यासाठी आपण कंटिन्युअस भेटत राहूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.